व्हावं लागेल. आणि म्हणून मुक्ताबाई सांगतात चांगदेवाला, चांगदेवाच्या निमित्ताने आपल्याला सांगतात, चांगदेवाच्या निमित्ताने की उलट उलट पाण्या या प्रपंचात माघारी फिर आणि कर का परत परत तुला जन्म आली, परत परत मला तुला हे भोगावे लागतील, परत या नरकवासाच्या यातना भोगायच्या असतील तर तू सद्गुणा म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा अंतरीची खूण तुला मी माझ्या अंतरीची. मुक्ताबाई आधी माया शक्ती माऊलींची बहीण ती सांगते चांगदेवाला म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा अंतरीची खूण तुला मी माझ्या अंतःकरणापासून सांगते, अंतरीची खूण सांगते जी मला निवृत्तीने ऐश्वराने सांगितली ती की जा सद्गुरु पायी शरण तुला ते नेतीन करून. सद्गुरूला शरण जा, कारण सद्गुरूला शरण गेल्याशिवाय उपाय नाही, त्याशिवाय हा भवसागर तरून जाता येत नाही. भगवंत परमात्मा कृष्ण उद्धवाला सांगतात, उद्धवा ही शरीररूपी नौका हा भवसागर तरून जायचा असेल तर या शरीररूपी नौकेचा नावाडी हा सद्गुरू असावा लागतो, मार्गदर्शक असावा लागतो. आपण माहिती आहे की पाण्यामध्ये जर नाव सोडली आणि तिला जर नावाडी नसेल तर ती नाव दिशेही नसते, ती कुणीकडे जाईल कसा वारा सुटेल त्याप्रमाणे जात असते. तसंच प्रपंचामधल्या आपल्या प्रत्येक प्राणी मात्राची अवस्था आहे. जोपर्यंत मला 70 साली सद्गुरू भेटले बापूसाहेबांसारखे आणि माझ्या दिशेला माझ्या स्वरूपी नौकेला एक नावाडी मिळाला, मला दिशा मिळाली बापूसाहेबांसारखे आणि त्यांनी मला योग्य मार्गात दर्शन दाखवलं. जो परमात्मा आहे विश्वव्यापक त्या परमात्म्याची ओळख झाली आणि ओळख झाल्यामुळे हा भवसागर हा प्रपंच तरुण जाण्याचं एक सोपं मार्ग असं साधन त्यांनी आपल्याला म्हणून माऊली सांगतात की या शरीररूपी नौकेचा नावाडी हा सद्गुरू असावा. अखंड सोम नामावरती अनुसंधान, कशावरती? सोम ह्या नामावरती अखंड अनुसंधान, आणि ज्याने अखंड अनुसंधान ठेवलं तोच हा भवसागर तरुण जाऊ शकतो, इतरमध्ये जाता येणार नाही. कारण का इतर प्रयत्न केले पण ह्या भवसागरात कुणी तरुण गेलेलं नाही, त्यांनी प्रत्येकाने घडवला लागला. म्हणून माऊली सांगतात या ठिकाणी मुक्ताबाई सांगते की उलट उलट प्राण्या मागारा फिरवते काशी आणि भरला पोर मायेचा लोंढा वाहून या जाशी. मायेची नदी आपल्या माया नदीवर आणि मग ह्या माया नदीमध्ये तरुण जाण्याकरता हा ग्रस्ताश्रमाचा प्रपंच करत असताना आपल्याला सद्गुरू हा आपल्या नावाचा नवगाडे असावा लागतो, तरच आपण हा भवसागर तरुण जातो. म्हणून गुरुनानकांनी सांगितलं की व्यासपुत्र शुक 5 ब्रह्मवेदापैकी एक ब्रह्मवेत्ता शुक यज्ञ दत्तकपी म्हणी हरीशी जाणवणी हरी झाली. हा ब्रह्मवेत्ता शुक पुत्र 12 वर्षांनी आईच्या पोटात बाहेर आला आणि येत नव्हता, त्यावेळेस त्यांनी तो कुणाचे ऐकत नव्हता, कारण का बाहेर आल्यानंतर ही माया आहे आणि मायेत आल्यानंतर मनुष्य त्या मायेमध्ये गोरफटला जातो आणि त्याला स्वतःचा विसर पडतो. त्याला स्वतःचा मी कोण आहे, मी ब्रह्म आहे, मी परमेश्वराचा अंश आहे. माऊलीने हरिपाठामध्ये सांगितले सर्व घटी राम ध्यानाले तो चराचरात जे जे भेटी भूते ते ते मानिले लीन झाला भूता त्याने कोणती चराचरामध्ये परमेश्वर पाय जे जे दृष्टीविषयी ते ते हरिरूप तुझा ध्यान जप ध्यासी नाही. वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव तयारीने ठाव उन्हा कोणी वैकुंठात आहे, कैलासात तीर्थावे परमेश्वर चराचरात आहे. म्हणून माऊली सांगतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी नामाशी उन्नत नर तोल नर पापया हरिणीला धावया पुराण प्रसिद्धी बोला वाटली नामे तिन्ही लोक उतरते. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ सुद्ध. त्याचा कुळाचा उद्धार होतो पण ते नाम मिळायला पाहिजे. नेहमी सांगत असतो की ते नाम वाल्मिकीने सांगितलंय पुराणामध्ये, पुराण प्रसिद्धी बोला वाल्मिकी कुतुबमध्ये. त्यानंतर माऊली ह्या 12व्या शतकामध्ये हरिपाठ लिहितात. किती शतकात? 12व्या शतकात. त्या हरिपाठामध्ये माऊली सांगतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी नामाशी जो नामापासून बाजूला गेला. हा भवसागर जर करून जायचं असेल तर एक नाम हे साधन असावं लागतं, दुसरं साधन चालत नाही. तुम्ही किती तीर्थयात्रा म्हणून त्रिवेणी संगमी नाना ते चित्त नाही नामी, तर ते नामावर जर चित्त नसेल तर तुम्हाला कधीही ती गोष्ट प्राप्त होणार नाही. त्या ठिकाणी माऊली सांगतात आणि म्हणून नेहमी सांगत असतो की ते नाम माऊली सांगतात पुराणामध्ये वाल्मिकीने सांगितले महाविष्णूचा अवतार सखा माझा मग कैवल्य सम्राट संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली एकनाथ महाराज माऊलीचं वर्णन करतात. कैवल्याचा पुतळा प्रगटाला पुतळा चैतन्याचा जेव्हा ज्ञानोबा ते कैवल्य स्वरूप प्रत्यक्ष या आळंदीमध्ये प्रगट झालं.
त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. म्हणून मंथोनी नाव देता पैसे आनंदा वाया व्यर्थ कथा. मग ते त्याचं मंथन झालं पाहिजे. मग कैवल्य कशाला म्हणतात? मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, दिसतो ह्याला स्थूल म्हणतात, दिसतो ह्याला स्थूल देह म्हणतात. ह्याच्यानंतर सूक्ष्म देह असतो, त्यानंतर कारण देह, महाकारण, अतिकारण आणि 6वा देह हा कैवल्य. म्हणून कैवल्याचा पुतळा, प्रगटाला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा. कैवल्य म्हणजेच निरंजन, कैवल्य म्हणजेच निरंजन. म्हणून अलग निरंजन नाथ संप्रदायाच्या लोकांनी हे अलग आहे, जो विश्व व्यापून जो वेगळा आहे, असून जो निराळा आहे, त्या परमेश्वराच्या स्वरूपाची ओळख करण्याकरता आपल्याला सद्गुरू बापूसाहेबांसारख्या संतांची नितांत आवश्यकता आहे. गुरु बरोबर परमात्मा कृष्ण उद्धवाला सांगतो, अर्जुनाला सांगतो, गुरु बरोबर आहे, पण शिष्याला जो साच वस्तू दाखवतो, जे खरं स्वरूप दाखवतो, त्याला परमात्मा कृष्ण सद्गुरू मानी. मग गुरु माता पिता अगाध गुरुचा महिमा तो भाग्याला माहिती. ब्रह्म सर्वांचे प्रकाशक, पण गुरु त्याचाही प्रकाशक. म्हणून गुरु एवढा मोठा श्रेष्ठ विश्वामध्ये आज गुरु पौर्णिमा आहे. व्यास पौर्णिमा मी सांगता राहिलो की 12 वर्षांनी व्यास बाहेर आले नाही. मग प्रत्यक्ष कृष्णाला बोलवलं आणि कृष्ण सांगितलं बसका बाहेर आहे. नको म्हणाली माय माझं मन मी अन्न जन्म भोगले, आता परत भोगण्याची इच्छा नाही, मला हा व्याप नको. अरे म्हणा तुला मी मायाची बाधा लागू देत नाही. मला तो कोण? मला कृष्ण मीच मायेचा करता आहे. मायेचा करता मी ही माया मी निर्माण केली. माया निर्माण करणारा कोण? मी आहे. रामाने वशिष्ठाला प्रश्न विचारला की विश्वाची उत्पत्ती कशी झाली? मग त्यावेळेस वशिष्ठाने रामाला सांगितलं की निर्गुण निराकाराच्या ठिकाणी ध्वनी झाला, अहम ब्रह्मास्मी. काय झाला ध्वनी? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा, इदम खंडन ब्रह्मा, हे सगळं जग ब्रह्म. आणि माया कशा पडून? मग जी मूळ ध्वनी, त्याला वशिष्ठाने सांगितलं, रामा ही मूळ माया, जी मूळ ध्वनी झाली निर्गुण निराकाराच्या ठिकाणी, त्या निरंजनाच्या ठिकाणी जी ध्वनी झाली तिला मूळ माया म्हणतात. आणि मूळ मायेच्या पोटी गुणमाया जन्माला आली. रामाने प्रश्न विचारला, वशिष्ठाला सांगितलं हे कुणामुळं? रामाने विचारलं तर त्यांनी सांगितलं वशिष्ठाने, रामा तुझ्या मायेचा करतायस, तुझ्यापासूनच विश्वाची उत्पत्ती, तुझ्यापासूनच निर्गुण निराकाराच्या ठिकाणी ध्वनी झाला, अहम ब्रह्मास्मी, आणि त्याच्यापासून ही माया निर्माण झाली. आणि मायेच्या पोटी गुरुमाया आणि गुरुमायेच्या पोटी ही 84 लक्षणी निर्माण झाली. म्हणून ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी परत जाण्याकरता आपल्याला सद्गुरूची नितांत आवश्यकता आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामनाम घ्यावा. मनुष्य जन्माला आलो, इतर योनीमध्ये आपल्या गावाला जाता येत नाही. इतर योनीमध्ये 84 लक्षमध्ये यावं लागतं. एवढीच अशी आहे की योनी, मनुष्य योनी, त्या आपल्या ठिकाणी जायला. म्हणून आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामनाम घ्यावा. व्यासाने सांगितलं, कृष्णाने सांगितलं, सुभा बाहेर मायेचे बाधा मी तुला होऊन देणार नाही. सुख बाहेर आला असा जंगलात निघाला. कुणीकडे निघाला? जंगलाच्या मार्गाने. नको ही माया, नको प्रपंच. व्यास त्याच्या पाठीमागं धावत पडतो, अरे सुभा एकदा तरी माझ्याकडे था, मी तुला बाप आहे. 6 शास्त्र 18 पुराण जणी घेऊन उपनिषद नेली व्यासांनी. पण तो त्या मुलाच्या मागे पडत होता. अनेका तळाच्या कडेला तरुण स्त्रिया स्नान करत होता ओलसर अवस्थेमध्ये. सूर गेला त्याने अंगावर कपडे घेतले नाही, आणि व्यास गेला तर त्यांनी वस्त्र अंगावर घेतली. व्यासाने सांगितलं, असं का? हात तरुण गेला तुम्ही अंगावर कपडे घेतले नाही, आणि मी आल्यानंतर म्हणून अंगावर कपडे घेतले. त्या टायमाला त्या स्त्रियांनी सांगितलं की सुखापाशी एक आहे, व्यासापाशी 2 आहे, आणि म्हणून अंगावर कपडे घ्यावे लागले. जिथे 2 तर पाहिलं तिथं माया आली. तर सुखाला 2 तर नाही, तो एकच ब्रह्म पाहतो. आणि व्यासा तुमच्यापाशी माया आहे, आणि म्हणून मला त्यांनी आम्ही कपडे घेतले. आता जाता जाता सुख गेला, पण जगत जाताने त्यांनी पाठीमागे पाहिलं नाही. तर जाताने त्यांनी सांगितलं, सुखाने जातोयस ना तर जनकाकडे जा. जो ब्रह्म होता जनक, त्या जनकाकडे जा आणि जनकाला भेटून मग तू तपस्या जंगलात जातासा जाऊ नको. गेला मगाशी कुठे सांगितलं, जंगलात सुखाला जनकाकडे गेला. आणि जनकाकडे गेल्यानंतर जनकाने याची परीक्षा पाहिजे ठरवली. त्या सुखाची महाल होता जनकाचा, तो राजा होता. दासदासी नगर चाकर त्याच्याकडे पहिल्यावरची संपत्ती होती. सुखाने कसा जनकाने
त्याला करायला ठरलं की याची कितपर्यंत मजल आहे या सुखाची. आणि मग नदीच्याकडे जात असताना फिरत चालत होते सुख आणि जनक. आणि त्याच वेळेस जनकाने त्याच्या महालाला आग लावायला लावली. कुणाला? आपल्या महालाला आग लावायला लावली जनकाने त्याच्या कामगाराला. त्याने आग लावली आणि मोठा डोंब झाला, सगळीकडे आरडाओरडा झाला. महालाला आग लागली, महालाला आग लागली आणि सुख आणि जनक बरोबर चालत नाही लाकडाने. तर सुख त्याला म्हणला राजा महालाला आग लागली म्हणला, माझे कपडे लंगोटी होत काय म्हणला, कर्मार्थ करायचा नाहीतर मला सुखात तुझं काम नाही म्हणला. हे ना अरे माझा महाल जाऊन तुला एका लंगोटी करतो तो लंगोटी होते, अरे कशाला करशील मला म्हणला. हे नाही म्हणून वैराग्य असावं लागतं. वैराग्य असेल ना परमार्थामध्ये भक्ती, नामदेवासारखी भक्ती असावी, ज्ञान ज्ञानेश्वरासारखं असावं, सद्गुरू बापूसाहेबांच्या सारखं असावं आणि वैराग्य तुकोबरांच्या करत असावं. नुसता परमार्थाकडून राम म्हणून नाम जपून गोष्ट प्राप्त होते. वैराग्यच असावं लागतं. वैराग्याशिवाय ज्ञान, भक्तीशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय वैराग्य नाही. मी नेहमी सांगत असतो की कृष्णांकीला बऱ्याच वर्षापूर्वी एक वारकरी आला होता आणि इथं बसला होता. मी त्याला पाणी वगैरे दिलं. त्याला 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मी म्हणलं बाबा तुम्हाला कशी काय उपयुक्ती प्राप्त झाली म्हणला. मला काय सांगायचं म्हणला, पताका होती खांद्यावरती जोडी. म्हटलं काय मला वडील लहानपणी गेले आणि मला प्रपंच जबाबदारी माझ्यावर पडली आणि इतक्या लहानपणापासून एक आभार कष्ट करून हा प्रपंच उभा केला आणि एक पोराची मुली लग्न झाली आणि एक दिवस सोनका सोडून त्याचं काहीतरी झालं आणि मग मी तुला मी एवढं कष्ट केलं म्हणला आयुष्यभर त्याला मुक्तीमध्ये काय उपकार केला का सगळं गुन्हा करते तू काय केलं. हा सवय कामाचं नाही. मग सुना बोलल्या म्हणून हे सोडायचं नाही. त्याचं सगळ्यांनाच बोलतात आता मग ते चालायचंच नक्की प्रपंच. एवढे न बोलणार आहे का एखादी सासऱ्याला सुन आहे का नाही. माझी पण बोलते बरं का आमची सुनाली आहे का अशा जगामध्ये मिसामध्ये आहे का कोण. सगळ्यांना त्या तेवढं खावं लागतात पण कुणी घराच्या बाहेर पडत नाही आणि पडणार पण नाही. पडणार पण नाही, माकर पण मिळायचं नाही. पण आहे त्या ठिकाणी बसून परमेश्वराच्या बापूसाहेबांनी दिलेल्या नामाचं चिंतन करायचं. कुठेही जायची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात ताईच वय सोनी करा एक सुद्धा आवडी आवडत पळवावं. मी लगेच सायचं जावं तुम्ही सुखावतो घरी आईशी करीत एकादशी तो जिताच नाही स्वर्गावरी. तो जिवंत स्वर्गावर पंढरीची वारी आत्ताच झाली. आपल्याला माहिती आहे की वारकरी संप्रदाय एवढा मोठा गोष्टांमध्ये संप्रदाय आम्हाला जरा सांगितलं एका पौर्णिमेच्या भागामध्ये थोडस माहित होतं. ते एवढी ही जगातली मोठी पण ही वारी शंकरापासून चालत आली. आदिनाथ नारायणापासून शंकरापासून. मी नेहमी सांगत असतो निवृत्तीनाथांचा अभंग आहे. निवृत्तीनाथ हा शंकराचा अवतार. कुणाचा? माऊली हा महाविष्णूचा अवतार. चौकांना ब्रह्मदेवानी आदिमाया शक्ती मुक्ताबाई. पण बघा ही लिंक कशी आहे की आदिनाथापासून शंकर हा मच्छिंद्राला नाम मिळालं. मच्छिंद्र हा विष्णूचा अवतार. विष्णूने परत ते गोरक्षाला म्हणजे शंकरला उपदेश केला आणि परत गोरक्षाने गणीला केला आणि गणीने निवृत्तीला केला. ही अनादिकालची ही वारकरी संप्रदायाची परंपरा. पण हा संप्रदाय कसा आणि कुठून आला. एक दिवस एका ग्रस्ताशी माझ्या गप्पा चालल्या होत्या आणि आपल्या संप्रदायातला होता. ते शंकराचं त्यांनी मंदिर बांधलं होतं आणि ते शिवरात्रीचा उत्सव करत होते. उत्सव करायला मला एक वेळ नाही तरी म्हणलं आपल्याकडं तुम्ही शंकराचं मंदिर केलंय का कसं काय म्हणला मालिका मला शंकरापासून चालत आलेली. हे सगळं चुकीचं आहे. शंकरापासून हा वारकरी संप्रदाय आलेला नाही. निवृत्तीनाथाचा अभंग आहे. आदिनाथ गुरु आदिगुरु थोर त्यापासून ही शिवशक्ती बीज. आदिनारायणापासून. आदिनारायण कोणाला म्हणतात? नामातलं पहिलं अक्षर म्हणतात. लक्षात ठेवा नामातलं पहिलं अक्षर त्याला आदिनारायण म्हणतात. म्हणून आदिगुरु आदिनाथ गुरु आदिगुरु थोर तो थोर आहे. त्याच्यापासून शिव आणि शंकर आणि पार्वतीला ते शंकराने मचे ही अशी अनादिकालची ही परंपरा आलेली आहे. मग आदिनाथापासून ही मालिका चाललेली आहे. म्हणून या ठिकाणी माऊली सांगतात की सद्गुरू वाचून संसार तारक नसेची निष्कंठ आन कोणी. या जगामध्ये त्याच्याशिवाय ह्या भवसागर इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करून संशय आपला अज्ञान कोणी घालू शकत नाही. जाण्याकरता ज्ञान व्हावं लागतं आणि ज्ञानाकरता नामाची आवश्यकता आहे. प्रपंच करत असताना मी नेहमी सांगत असतो की प्रपंचात हा आपण कसे राहा
तुकाराम महाराज सांगतात, घाळ पिळे आकाशी लक्ष तिचे दिलापास. नामावरती चित्त असायला पाहिजे. तुम्ही कुठेही असा. मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो की एकनाथ महाराजाचा आणि गिरजाबाईचा, की एकदा असा प्रसंग आला की एकनाथ महाराजांना कुठे बाहेर गावी जायचं होतं आणि जात असताना तुम्ही गिरजाबाईला सांगितलं की उद्या नदीच्या पलीकडे व्यास तपस्या बस, त्यांना जेवण घेऊन द्या. गिरजाबाईला सांगितलं ठीक आहे, पण जाणार कसं, नदीला पाणी आहे. नाथ महाराजांना 3 मुलं होती. किती होती? नाथ महाराजांना 3 मुलं होती. त्यावेळेस तुम्ही सांगितलं की नाथांनी सांगितलं की मी जर ब्रह्मचारी असेल तर नदी तुला वाट देईल. गिरजाबाईंनी सांगितलं आपल्याला 3 मुलं आहे. ते म्हणजे आता पुढचं काय करून काय फायदा आहे का, तू जा ना तिथपर्यंत, नाही का, पुढचं नको ते प्रश्न विचारणं काय मजा आहे का. आणि ती तिथपर्यंत गेलो. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक केला चांगला छान. नदीला स्पर्श केला. मला माझा पती जर ब्रह्मचारी असेल तर नदी मला वाट देईल. आणि गेली गिरजाबाईंकडे. व्यासाला जेवण घातलं. व्यास जेवले, सगळं येता सांग झालं. तिने विचारलं तर आम्हाला पलीकडे जायचे, मी कशी जाऊ, म्हणजे तिकडनं कशी आली. म्हणजे माझ्या पतीने सांगितलं मी ब्रह्मचारी असेल तर नदी तुला वाट देईल. मग तिने सांगितलं मग असं तर असेल, मला मी जर मिळाली असेल तर नदी तुला वाट देईल. आणि तिने स्पर्श केला गिरजाबाईने आणि नदीतनं वाट करून गिरजाबाई परत पेठणमध्ये आली. एकनाथ महाराज बाहेर गेले होते, त्यांनी 10 लाडू आणलेले आणि हातात काठी घेतली. म्हणला गिरजे 10 म्हणायच्या हे लाडू संपले पाहिजे. त्या काठीतून फोडण्याशिवाय नाही. गिरजाबाईला काही कळलं ना, कधी न रागावणारा शांती ब्रह्म आहे की नाही. आज एवढा कसं काय खवळा, दररोज कसा काय झाला. मग त्यांनी ते लाडू घेतले, खायला लागले. गप्पा गप्पा गेले. 10 म्हणायच्या लाडू गळे. मला कसे होते लाडू, ते म्हणजे मला काय माहित नाही. माझं लक्ष काठीकडे होतं. माझं लक्ष काठीकडे होतं. त्याप्रमाणे प्रपंचात असताना नामावर लक्ष असेल तर तुम्ही त्याचा करता नाही. पाठीमागं मध्यंतरी एक मालिका होती की कौरव पांडवांचं युद्ध सगळं संपलं आणि युद्ध संपल्यानंतर 5 पांडव, कृष्ण, द्रौपदी म्हणजे कौरव स्त्रिया, हजारो स्त्रिया विधवा झाल्या. तर त्यांना आपण भेटू एका महालामध्ये शुभ्र वस्त्र घालून त्या स्त्रिया आक्रोशकर होत्या. त्यावेळेस 5 पांडव, द्रौपदी हे कृष्ण सकट तिथे गेले आणि धर्मराजा म्हणला, देवा किती पाप माझ्याकडनं घडलं. 11 अक्षरी सैन्य माझ्याकडनं मिळलं. हजारो स्त्रिया विधवा झाल्या. ते किती पाप माझ्याकडनं द्यावं घडलं. त्यावेळेस कृष्णाने त्याला सांगितलं, धर्मराजा पाप वगैरे काही नाही घडलं. मला धर्मरक्षणाकरता मी तुझं माध्यम केलं. तो कोणी मारणारा नव्हता. माध्यम तुला घड्या घराला मारायला काठीचं साधन वापरतो. काठी मारीत नाही. मारणारा वेगळा असतो आणि लागतं त्याला वेगळा असतो. पण माध्यम ही काठी असते. माध्यम ही काठी कधी म्हणत नाही की मारलं. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी हे तुला, धर्मराजाला सांगितलं की तुला माध्यम वापरलंय. हे करणार सगळा मी, धर्माचं रक्षण करण्याकरता धर्मराजा मी हे तुला 5 पांडवाला माध्यम वापरलं. द्रौपदी शांत बसली होती. तिने काहीच बोलली नाही. आणि थोड्या वेळाने कृष्ण महालात गेला आणि द्रौपदी तुझ्या पाठीमागून गेली. म्हणलं, देवा तू माझा प्राण सखा, माझा बंधू, सर्वस्व मी, तू माझा आहेस. मी तुला सर्वस्व ओढून टाकलं. म्हणजे देवा माझं जे माध्यम तू केलं का. हा मला द्रौपदी तुझं माध्यम केलं. कारण तुझं माध्यम नसतं केलं तर महाभारत घडलंच नसतं ना. तसं ह्या प्रपंचाचं माध्यम आपण आहोत. या प्रपंचाचं पांडवांना माध्यम वापरलं. धर्मरक्षणाकरता भगवंताने त्या द्रौपदीला सुद्धा वापरलं. त्याचप्रमाणे त्या प्रपंचाचं माध्यम आपण आहोत आणि वापरणारा हे ज्या दिवशी लक्षात येईल. म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अकर्म राहा, कर्म विरहित राहा, निष्काम कर्म कर. कारण ज्या दिवशी तुम्हाला वाटेल मी ह्या प्रपंचाचा करता नाही, कारण करणारा तो वेगळा म्हणून करता करता तू एक जाण, मी निमित्ताशी कारण अर्जुना घे धनुष्यबाण. कारण विश्वासच करता मी. या शरीरामध्ये असणारा तो आत्मा तो मी आहे, तो चराचरामध्ये भरलेला आहे. आणि त्याला जाणून घेण्याकरता संतांची बापूसाहेबासारख्या म्हणून संतांची आवश्यकता आहे. निष्कर्म करा, मी करता होऊ नका. मी करता झालो की त्या कर्माची फळं भोगावी लागतात. मी नेहमी सांगत असतो 2 जावा होत्या आणि दोघींचं लय, आता जावा जावा म्हणजे आपल्याला माहिती किती प्रेम असतं ते. आता सांगायसारखं नाही. जावा कोणी का असं ना, जावा जावा भावाची पाहण्या लागतात, नंतर गुण येतात. पण भाव तोंड पाहत नाहीत एकमेकांची. ह्या 2 जावांचं वाकडं होतं आणि एक साधू होता त्यांच्या तिथं भिक्षा मागत होता गावात. आणि तो भिक्षा मागाय गेला. एक चांगली होती बिचारी विचाराने. त्यांनी ती भिक्षा त्या वारकऱ्याला दिली
वारकरी निघाला घरी. एक साप मारलेला घाई घेऊन चालली होती आणि त्याच्या तोंडातले विष त्या साधूच्या ताटात पडलं. साधूने ते अन्न खाल्लं तो गेला. साधू विष पडलं तो मारणारच ना. गावात पसरली की साधूला कुठेतरी जवळ मिळाला आणि ते अन्नामध्ये विष बाधा झाली आणि अन्न कुणी घातलं. साधूची हत्या, ब्रह्महत्या. साधूची हत्या हे ब्रह्महत्येचा पात्र कोणाच्या माथीवरती मारायचं. मग ते चर्चा सगळीकडे झालं. ते काय करणार, एक पात्र कुणावरती बसवायचं. कुणावरती बसला. साधूचा दोष नाही, साप मेलेला आहे, ते बिचारीने अन्न चांगलं वाढलंय, खाणाऱ्याचा दोष नाही, त्या दूषित कुणीच नाही. पण ती जी जाव होती ती म्हणजे या चंडाळीनेच तिला जेवण घातलं, विष घालून त्याला मारलं. तिच्या मस्तकी पाप असलं. म्हणून ना वंडपती आपण उपद्या प्रपंचामध्ये करायचं नाही. कारण करता परमात्मा आहे. नको त्या गोष्टीच्या भावनेत आपण परमेश्वराचं भजन करायचं. आज व्यास पूजा आहे, गुरुपौर्णिमा आहे. कारण आज ज्या वेळेस सुखाला गुरु केला, सुखाने जनकाला गुरु केला आणि जनक जंगलामध्ये तपश्चर्येला गेला. मग अशी कुणीतरी सांगितलं की 6 शास्त्र 18 पुराण व्यासाने लिहिली, पण काहीतरी कमी वाटत होतं. काहीतरी म्हणजे 6 शास्त्र पुराण 18 वेद उपनिषद सगळे व्यासाने, सगळं व्यासकूट आपल्या सगळं लेखन आहे. पण नारदाची आणि व्यासाची गाठ पडली आणि नारदाने विचारलं की थोडासा नाराज दिसताय, काहीतरी संशय कुंभावर दिसतो चेहऱ्यावरती. त्यावेळेस व्यासाने नारदाने सांगितलं की व्यासांना की कृष्ण कथा लिहा. काय लिहा? कृष्ण कथा लिहा. कारण कृष्ण कथा हे अमृत आहे आणि जन्म मरणाचे प्रेरक तुमचे चुकवणार आहे. आणि मग व्यासाने भागवत लिहिला. काय लिहिला? हा 18 स्कंद भागवत कृष्ण लिहिला, पूर्ण कृष्ण लिहिला लिहिला. हे परवा एक दृष्टांत सांगितला होता की भगवंत बंदीशाळेत जन्म आले मथुरेमध्ये आणि त्यावेळेस वसुदेवाने वासुदेवाला सांगितलं की मला एका टोपलीमध्ये घालून गोकुळामध्ये ना यशोदेला मुलगी झाली आणि तिला पण बाल नाही, ती मायेच्या आधी नाही आणि मला तिथं नेऊन ठेवा. त्या टायमाला कृष्णाने सांगितलं की मला तिकडे नेण्याचं माध्यम टोपली ठेवा. काय ठेवा? टोपली ठेवा. आणि त्या टोपलीत घालून भगवंत पलीकडे निघाले, वसुदेव पलीकडे निघाले. यमुना वरती होती आणि वसुदेवाच्या गळ्यापर्यंत पाणी आलं. परमात्म्याने वेगळा पाय खाली काढला. मी त्या यमुनेला स्पर्श केला, यमुना खाली झाली. कारण आपल्याला माहिती गंगा ही परमात्म्याच्या वेगळ्या चरणात्मक शंकराला भेटत आली आणि ती कैलासावरून खाली आलेली. म्हणून पाय काढल्यानंतर ते टोपलीत घालून त्याने त्याला पलीकडे नेला आणि तिथं ती मुलगी ठेवली आणि कृष्णा ठेवाने मुलगी घेऊन परत मथुरेत आला. शिवाजी महाराज आगरच्या तुरुंगामध्ये होते आणि पोलाद खानने त्यांचं पूर्ण ठरलं होतं की 2 दिवसात छत्रपतींना दुसऱ्या ठिकाणी हलवायचं त्यांचा आत्मघात करायचा. ठरल्याप्रमाणे हे कळल्यानंतर शिवाजी महाराजांना कळलं होतं. मग शिवाजी महाराज थोडे अस्ताव्यस्त होते, 2 दिवस मध्ये होते. मग त्यावेळेस त्याने त्या ठिकाणी तिथं कोण असतील म्हणजे त्याचे सेवा करणारे त्याला सांगितलं की मला कृष्ण जन्माची कथा ऐकवायची. माझं मन थोडं शांत आणि स्वस्थ होण्याकरता त्याने त्या ठिकाणी कृष्ण कथा सांगायला सांगितलं. मग त्यावेळेस त्यांनी तिथं कृष्ण कथा की परमात्मा बंदीशाळेमध्ये चतुर्भुजपणे प्रकट झाला. वसुदेवाला सांगितलं, वासुदेवाने मला टोपली घालून दिला नाही आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं की थांबवा, कथा थांबवा. हा जर परमात्मा एवढी मोठी नदी पार करून टोपलीत जाऊ शकतो, तुम्ही पेटाऱ्यांच्या बसायला बाहेर जाऊ शकतो. आणि म्हणून कृष्ण कथा ऐकायची आणि वाचायची जीवनाचा सार्थ करण्याकरता. म्हणून एकनाथ महाराजांनी निर्णय केला आणि कृष्ण परमात्मा सांगतो उद्धवाला, कृष्ण कथा परम अद्भुत विचित्र. कृष्ण कथाच परम अद्भुत विचार आहे. तो परत पारू जे आपली चौथी वाचा आहे का तिचा वाचा किती आपल्या वैखरी मध्यमा पश्चंती आणि परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी. मी बोलतो परावाणी तो 2 निर्माण होतो, पश्चंती एकदम मध्यमा आणि वैखरी वाटत बाहेर पडतो. म्हणून भगवंत सांगतात की जो परे होऊन परत पारो, जो परेला पलीकडे आहे, जो ते
वारकरी संप्रदाय गेले हो, दोनच देव म्हणतात, राम आणि कृष्ण. त्या दोन देवताने म्हणतात आणि ते एक देव आहे. हे दोन्ही परमात्म्याने अवतार घेतला आणि कृष्ण एक पूर्ण अवतार आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी वर्ग की जो पण त्याला जन्मच नाही. बंदी शाळेमध्ये प्रगट झाला, कौशल्यासमोर प्रगट झाला, जो आयामी सुंदर असा परमात्मा. आणि कशा करता येतो? तर धर्माची स्थापना करण्याकरता. त्याला धर्मस्य ग्लानिर् भवति भारत अभित्राणाय तदात्मा सर्वानां परित्राणाय साधना विनाश धर्मसंस्थापनाय प्रगतो. का तर धर्माची स्थापना करण्याकरता परमात्मा या ठिकाणी योगाने व प्रगट होतो. आणि परमात्मा कृष्ण कसा आहे? दामाजी पंतांनी म्हणून सांगितलं असतो की वेदाला नाही कळला अंतःकारणाचा प्रगटा निराकाराचा निर्मलेश्वर असा प्रगटला कसा विठेवर उभे ठेवले हात कटीवर पत्रा चैतन्याचा कानडा राजा. दामाजी पंतांनी तो निर्मल निराकार परमात्मा तो विश्वव्यापक आहे, तो चराचरामध्ये भरलेला आहे. त्याला जाणून घेण्याकरता बापूसाहेबांसारख्या संतांची नितांत आवश्यकता आहे. हरे कृष्ण 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 हरे राम. तर नितांत याची आवश्यकता आहे. मला काय तर तर परमेश्वर हा मी मला सांगू ना की निर्माणाच्या एवढं सांगले की सद्गुरू वाचून संसार करा नशेची निष्कर्म घालणं इंद्र चंद्रदेव ब्रह्मादी करणं तुमचा अज्ञान घालू शकत नाही. परब्रह्म सद्गुरूची मूर्ती परवती आरशी शिष्याची. गुरु इच्छाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. म्हणून या ठिकाणी ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा विकास हे ज्ञाने साधन मी सद्गुरूचा भास आहे की त्याला अनन्य भविष्य मिळवले. इतर साधनांची आवश्यकता नाही. म्हणून माऊलीने सांगितले त्रिवेणी संगमी चित्त नाही नामी. नाम पाहिजे, नामा प्रत्यय तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील धनी. नाम सोडून इतर साधनाने परमेश्वराची प्राप्ती होत नाही. नामाने आपली कुंडलिनी आत्मशक्ती जागृत होते, आपल्या नाभिस्थानी असणारी ती शक्ती जागृत होती. पंच प्राण एकत्र येतात, प्राण अपान अनुदान एक पंचतत्वाचा हा आपला प्राण आहे. हे क्रमाक्रमाने एकत्र येतात, आत्मशक्ती जागृत होते आपल्या नामाने. इतकं सुगम आणि सोपं साधन सांगितलंय. कुंडलिनी जागृत केल्याशिवाय ज्ञान होत नाही. बापू साहेबांनी सांगितल्यानंतर अतिशक्ती म्हणून सांगायचं नाही. आमचे अभ्यास आहे लहानपणापासून म्हणजे 25-30 वर्ष आपल्या मार्गामध्ये कुंडलिनी जागृत झाल्यानंतर साधकाला तुरी अवस्था प्राप्त होते. कोणती अवस्था प्राप्त होते? तुरी अवस्था ही नादरूप आहे. कशी? नादरूप आहे. ते ब्रह्मीचे सगळे नाद त्या साधकाला तुरी अवस्थेमध्ये ऐकायला मिळतात. त्याला गुरुभजन म्हणतात. त्याला काय म्हणतात? तेच जनाबाईच्या चाललं होतं, मुक्ताबाईच्या चाललं होतं, ज्ञानेश्वरांच्या चाललं होतं, अर्जुनाच्या चाललं होतं, उद्धवाच्या शहरात. आपण सुद्धा ती साधना केल्यानंतर आमच्या बापूसाहेबांच्या कृपेने सद्गुरूच्या कृपेने मला ही अवस्था तुरी अवस्था 20-22च्या दिवशी गुरु केल्यानंतर मला ती प्राप्त झाली. तुरिया म्हणून ज्ञानेश्वर माऊलीसाहेब गाभा की पहिलं मेरूच्या शिखरी एक निराकारी याला मेरूचं शिखर म्हणतात. या मेरूच्या शिखरावरती पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी. त्या ठिकाणी तो योगी होतो निराकारी. मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला. तुम्हाला मी साधना करायला सांगतो त्याला खेचरी मुद्रा म्हणतात. काय म्हणतात? मुद्रा लावणी केजरी प्राणायामी. प्राणायाम म्हणजे आपण साधना करतो नाही का? प्राणायाम त्याने सांगाली कथा तेजलिया काया. त्यांनी मौन ठेवलंय. शरीरावरचं प्रेम सगळं समजलं. तेजलिया काया अनाथ नाद तो परमपरा पावला. जो आघाताशिवाय जो नाद होतो त्याला अनाथ नाद म्हणतात. तुर्या वेळेने छंद छंदे रोवले त्याला तुर्य अवस्था म्हणतात. ज्ञानबोधावरच्या तरी स्नान केले 45 ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगी हा माऊलीचा मागे. तर ती तुर्य अवस्था आपल्याला आपल्या बापूसाहेबांच्या कृपेने प्राप्त होते. अभ्यास केला पाहिजे, वैराग्य पाहिजे, ज्ञान पाहिजे, लक्ष पाहिजे, त्या अखंड अनुसंधान असायला पाहिजे. आमच्या महाराजांचं शेवटचं प्रवचन होतं. त्यांना सांग बोलायला अनुभव झाला होता. सांगितलं त्यावेळेस ते बोलले की बाबा म्हणे की भगवंत परमात्मा कृष्ण उद्धवाला सांगतो, उद्धवा माझ्या अनुसंधानाशिवाय तुझ्या अवस्था जागृत झाल्याशिवाय त्याच्यावरती अनुसंधान माझ्या अनुसंधानाशिवाय स्नान संध्या होम हवन अवा अधर्मदान मत भजने नव्हे. वाचे विन नाम धनी न जपता त्याचं नाम जपतात. ध्यानाने ध्यान घाले न ध्यान करता ध्यान केलं ध्यान घालणे त्याला योगी या ठिकाणी
की ऐसा योग समाज आत्मज्ञान भूमिजी. तर हा अनुभव आपल्याला ह्या नामामध्ये येतो. अभ्यास करा, प्रपंच होत असतो. आपल्या ह्या नामाने शारीरिक प्रॉब्लेम कमी होतात. नामाने साधना करा, प्रापंचिक प्रश्न सुटतात. प्रपंच ही माया आहे, हे सगळे तो सोडून जायचे. हे नाते लटिका व्यवहार सर्व संसार वाया झाला कोणी कुणाचा नाही आहे. तोपर्यंत आयुष्य शेवटच्या श्वासात शेवटचा दिवस गोड व्हावा. गोड कशा करता करायचा? शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि गोड होण्याकरता काय तर भगवंत परमात्मा अंत कळस नाही लावणारे मुखा पार नाही त्या सुभा. नेहमी सांगतात लोक की परमेश्वर पण हे कसे आपल्या ह्या मार्गाची अशी एक अवस्था आहे की इंद्रिय तरी गलतगात्र झाली वेळ झाल्यानंतर. आमच्या वेळ काही आहे तिथं त्यांचा सासरे म्हणजे अशिक्षित माणूस आहे. एक म्हणजे कुठून सांगण्यासारखी गोष्ट की रात्री किती जरी वाजता जाग आली तरी मग त्याने ओम म्हणतात रात्रभर. किती 90-92 वर्षी अतिशय जोरदार असा आधार झाला होता. त्यातनं डॉक्टर साहेब सांगणार नाही तर त्यातनं सगळे त्या नामाच्या जीवर होते. काही येत नाही. मला म्हणाय मला फक्त मी तर वाचता येत नाही म्हणून फक्त ओम तर म्हणा. प्रत्येका त्याची संध्या आल्या आणि रात्र जाग येईल रात्रीशी ओम म्हणतात. शेवटचा दिवस करता आपल्या जीवनाचा अट्टास करायचा आहे. कसं करता आपण करतो की आईबाईचा संसार मला संसार सांगितलं तर संसार म्हणजे पोळाबाळाचा संसार नाही. ते शरीररूपी संसार त्याला विकारापासून बाजूला घ्यायचं, त्याला रंगामध्ये गुंतवायचं. आईबाईचा संसार सुखाचा करेल मग ते सुखाचा झाला मग जाईने मग माये त्या पंढरपुरा. त्या पंढरपूरला मग कुठं काय आहे पंढरी आत्मा हा नाही इथंच पंढरपूर आहे. मग जाईन माहिती या पंढरपुरा भेटे ना माहेरा आपल्याला सर्व सुखाचे फळ मी नाही क्षेम देणं. मग ते क्षेम मी त्या पांडुरंगाला देईन. संसार इथंच करायचा. हे सर्व संसार त्याला विकारापासून बाजूला करायचं. 10 इंद्रिये एकत्र आली पाहिजे. ग्रस्ताश्रमामध्ये असा कशाही असा पण तुम्ही परमेश्वराचं नमस्कार करा. मनुष्य जन्म परत नाही. हा म्हणता आयुष्य जातं कधी जाईल सांगता येत नाही. मला माझ्या माहितीप्रमाणे आज कंडिशन अशी की मी बऱ्याच ठिकाणी जातो. मराठी सर शेवटच्या टायमाला सगळी लोक म्हणतात गेला तर भावडी. आमचा एक गुरुजर होता म्हणला तो सागर संपलं तरी बाप जाईल पाहुण्यांच्या करून. परिस्थिती कठीण आहे तशी. सगळ्यांचीच आपली वाट बघतात. त्यांना कोण चुकलेला काय करायचं. मग आपल्या हिताशी जो असा जागा धन्य माता पिता तुला कन्या पुत्र होती साधी दयाचा हरे गीता भागवत करते स्मरण अखंड कीर्तन. तुका म्हणे माझं घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा भाव नाही. मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे. मिळालाय हरिनाम मिळाले. जन्म मिळत नाही मिळाला. आणि बापू साहेबासारखे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी स्वतः अनुभवले. मला एवढं लवकर प्राप्त झालं पण माझं काही पूर्वजन्मीचं काही सुकृत असेल पूर्वजन्मीचे काही पुण्य असेल तर एक वेद गाणं गेला तो भेद मावला वेद वर्णन करायला गेला परमेश्वराला पद्धत थांबला ते म्हणजे तुम्हाला प्राप्त पैसे. जर वेदाला नाही कळत तर तुला मग मी सांगितले पूर्व सुकृताचा पूर्वजन्मीचा सुकृत पूर्ण अभ्यासाचा जो अखंड चिंतन करतो परमेश्वराला दास सद्गुरा ज्याने गुरुचरणी सर्व समोर तो चीज आहे तो जाणू शकतो इतरांना लागणार नाही. म्हणून परमार्थ करायचा तर सद्गुरुचरणी भेटा भाव सद्गुरुचरणी भेटा भाव आपल्या आणि गुरुची भजावी सुज्ञानाशाने वेळ वेळ कशाने यावर काय सांगत आहे तुका म्हणे वेळ भजनी वेळ भेटे जनी आणि परमात्मा सर्व विश्व आपल्याला चराचरामध्ये चांगल्या जीवनाला परत मनुष्य जन्म नाही. हा पाण्याचा बरोबर आहे. हा शब्द कधी फुटण्याचा भरोसा नाही. आणि हा आपला नाही. आपला त्याला आपण आपला म्हणतो. शरीरात आपला म्हणतो. आपल्या मुलाला आपलं म्हणतो. शरीरात आपलं बाकीचं आपलं काही नाही. कोणी जगात येत नाही. कोणाचे कुणी तुझे मरोरी कोणी आणखी असेल प्राणी सगळ्यांना विनंती करतो. प्रातःकाळी सगळ्या भरपूर का उत्तरला करून कोण बसायचं. पाठ मान बरोबर एका राशीमध्ये ठेवायची. ओंकाराचा दीर्घ स्वर ठेव करायचा. बाकीची अक्षरं स्वर सोडताना सोडायची. एक प्राणायाम होतो पूर्ण आणि नियमाने ती साधना करा. कारण का आपल्या शरीरामध्ये एका सेकंदाला 300 पेशी तयार होतात कमी होतात. त्या नामामध्ये पेशी स्ट्रॉंग तयार होतात. मेंदूला रक्तप्रवाह होतो. तपस्या कार्य चालतं. जास्त दीर्घ ओम केल्यानंतर आतड्यांचा व्यायाम होतो. तुमच्या बरेचसे
त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि त्याहीपेक्षा भगवंताची प्राप्ती होते. सोबत सोपं साधन सगळे गणिता कामिता परमेश्वराने भजन करा. आज आला सगळ्यांनी भरपूर हे सकाळ सुंदर साहेबांपासून दर्शन लावतात. काही लोक भेटतात, काही थांबत नाही. आपण सगळ्यांनी थांबला, प्रसादाचा लाभ होता. हा प्रसाद कधी पुढे येणार नाही. एवढ्या करता आपण आल्यानंतर काहीतरी घेऊन जायचं, मोठं जायचं नाही. आणि नामाशिवाय दुसरं काही घेऊन जाण्यासारख्या जगामध्ये काही नाही. कारण दुसरं दान श्रेष्ठ नाहीच. कारण हेच आनंद आहे देवा तुझा व्यसन त्या परमेश्वराला व्यसन नाव. तेवढंच इथं परमेश्वराच्या मागपक्ष मागायचं. नाम मिळाले, साधना करा, अभ्यास करा. प्रवचन आमचे परमपूज्य सद्गुरू डॉक्टर साहेबांच्या जे रुमाला मी आपण म्हणतात, आमच्या सद्गुरूंना डॉक्टर साहेब म्हणायचे, आम्ही साहेब म्हणतो, मला बापू म्हणतात. त्यांच्या चरणी म्हणजे रामाबाई आमचे वेळबंधू आणि माझ्यानंतर त्यांनी नाम घेतलं. पण त्यांना माहिती आहे की या नामामध्ये काही शक्ती आहे. ते मला म्हणून फोन करत असताना आठवणी घ्यायला नव्हता की रामामध्ये दिवसा झाडाखाली झोपल्यावर मला म्हणले, महाराज मला भजन करावं न गाता न गावतात, त्याला गुरु भजन म्हणतात. आणि ती गोष्ट त्यांनी भरपूर अभ्यास केलेला आहे. साधनात आम्ही ते करून त्यांना एका डिपार्टमेंट लावतो आणि त्यांना म्हणूनच त्यांना सद्गुरूपर्यंत आणलं. आणि बरेचसे लोक मी हे कार्य करत राहतो. परमेश्वराने मराठी सिनेमा सोपवले त्यांनी मी प्रामाणिकपणाने करत असतो. कुंडले कौरवे आदिशक्ती मुक्ताराय शांती ब्रह्मनाथ सर्वे निवृत्तीनाथ कृष्ण छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी हरे कृष्ण.